हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे. आज पहिला श्रावणी सोमवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि श्रावण मासाच्याही सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्रावण महिना हिंदू संस्कृतीसाठी खूप महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्यामध्ये सर्व भाविक भक्त मनपूर्वक महादेवाची पूजा करतात, प्रार्थना करतात आणि जमेल तसं महादेवाच्या दर्शनाला लांब लांबपर्यंत जातात. तर आता माझं तर आज कुठे जाणं झालं नाही अजून तरी. मला तसा ड्युटीवरून यायला उशीर झाला, 8:30 वाजले घरी यायला. भैयाला पण शाळेत जायचं होतं, मग त्याचं आवरून दिलं. त्याला पण आज डब्यामध्ये साबुदाणाच बनवून दिलेला आहे. आणि मग नंतर म्हणलं साहेबांना आपण जाऊ महादेव मंदिरामध्ये, घरातलं काम वगैरे सर्व आवरलं. पण साहेबांनी सांगितलं की नाही, मला लवकर जायचं आहे कामाला, आपण संध्याकाळी जाऊ. त्याच्यामुळे फायनली आता आम्ही महादेव मंदिरामध्ये संध्याकाळी जाणार आहोत. तशी माझी नाईट शिफ्ट आहे, मी नाईटला पण जाणार आहे. आणि मग घरातली देवपूजा केली. मन असं प्रसन्न वाटतं, एकदम छान. आणि त्यात विशेषतः म्हणजे एक गोष्ट सांगायची, पुण्यामध्ये आम्हाला जवळपास 8 दिवसांनी आज सूर्यदर्शन झालं आहे. 8 दिवसापासून इकडे भरपूर पाऊस आहेत. मागच्या मंगळवारी आम्ही मुंबईला जाऊन आलो, त्या दिवशी मुंबईमध्ये जे भिजलो पावसामध्ये, त्याच्यानंतर पाऊसच चालू होता कंटिन्यू. आलो तरी पण इथे उघडला नाही. आज फायनली सकाळी सूर्यदर्शन झालं आहे. थोडंसं मध्ये मध्ये त्याचा आभाळ येतं आहे, पण मध्ये मध्ये आता थोडंसं उघडलं आहे. सकाळी एकदा पाऊस येऊन गेला आहे, पण थोडं सूर्यदर्शन झालं आहे तसं. आणि आता या फराळ करायला, साबुदाणा वगैरे आहे मस्त. सर्वांनी या फराळ करे. टाटा, बाय बाय.